नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, श्वास रोखून धरा, कारण येत्या 13 जुलैला निसर्गाचा एक असा भयानक आणि चमत्कारी खेळ सुरू होणार ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. 13 जुलै म्हणजेच सोमवती अमावस्या. गेल्या प्रत्येक वर्षी तुम्ही ज्या छळाला समोर जात आहात, ज्या अपयशाचे चटके सहन करत आहात आणि माझं नशीब कधी बदलणार या एकाच प्रश्नाने होरपळत आहात, त्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार हा दिवस आहे. पण थांबा, हा बदल आपोआप होणार नाही. ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त आणि अचूक गणनेनुसार या सोमवती अमावस्येला ती एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात वादळासारखी प्रवेश करणार आहे आणि एका रात्रीत तुमचं पूर्ण नशीब पलटून टाकणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. फक्त ती एकच व्यक्ती. मला माहीत आहे सध्या कुंभ राशीच्या लोकांची अवस्था काय आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर, घरात सतत कटकट, नोकरीत कितीही मेहनत केली तरी क्रेडिट दुसऱ्याला घेऊन जातं आणि नशिबाची साथ तर शून्य. शनीच्या साडेसातीने तुम्हाला पार तोडून टाकलं, बरोबर ना? मनात सतत एकच विचार येतो की देव माझी परीक्षा तरी किती घेणार. पण मंडळी, निसर्गाचा नियम आणि प्रचंड अंधारानंतर एक लाख प्रकाश पडतो. 13 जुलैची ही सोमवती अमावस्या कुंभ राशीसाठी तोच आशेचं किरण घेऊन आला आहे. या दिवशी ग्रहाची अशी दुर्मिळ युती होत आहे जी थेट तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे आणि या कुलपाची किल्ली असणार आहे ती एक व्यक्ती. आता ती एक व्यक्ती कोण आहे? ती तुमच्या घरातच कोणीतरी आहे का? एखादा जुना मित्र आहे की एखादी पूर्णपणे अनोळखी व्यक्ती? जी स्त्री आहे की पुरुष? ती ओळखण्यासाठी आयुष्यात अचानक कशी येईल आणि तिला कसं ओळखायचं हे जर तुम्ही मिस केलं तर आलेली सुवर्ण संधी हातातून जाईल आणि पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येईल. म्हणून आजचा व्हिडिओ मी अत्यंत सखोल अभ्यास करून तुमच्यासाठी बनवला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण केवळ त्या रहस्यमय व्यक्तीबद्दलच बोलणार नाही, तर या 40 मिनिटात मी तुम्हाला अशा काही गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या आजपर्यंत तुम्हाला कोणत्याही ज्योतिषने सांगितलेले नसतील. आम्ही पाहणार आहोत की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडवून आणणार. तुमची नोकरी, व्यवसाय, बँक बॅलन्सवर याचा काय परिणाम होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शनिदेवाचा कोप शांत करून या अमावस्येचा 100% फायदा कसा करून घ्यायचा. हा व्हिडिओ तुम्हाला आयुष्यात ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. त्यामुळे मनातील सगळी चिंता बाजूला ठेवा, हेडफोन लावा आणि शांत चित्तेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्ध ज्ञान हे विषासारखं असतं. जर नशीब बदलायचं असेल तर ती एकही सेकंद स्किप न करता माझ्यासोबत जोडलेले राहा. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया की सोमवती अमावस्येला कुंभ राशीचे भाग्य कसे बदलणार आहे. मंडळी, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की सोमवती अमावस्या इतकी शक्तिशाली का मानली जाते. हिंदू पंचांगानुसार जेव्हा अमावस्याच्या सोमवारी येते तेव्हा त्या सोमवती अमावस्या म्हणतात. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस आहे. अमावस्या ही पितरांची तिथी आहे. जेव्हा हे दोन एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांड एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा निर्माण होते. शास्त्र सांगितले आहे की सोमवती अमावस्येला केलेला उपाय, पूजा आणि ग्रहाचे बदल हे सामान्य दिवसापेक्षा 1000 पट अधिक वेगाने फळ देतात. हा दिवस असा आहे की ज्या दिवशी तुमचे पाप, पितृदोष, ग्रहाचे अशुभ प्रभाव एक झटक्यात नष्ट करून शकतात आणि नेमका हाच दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी ट्रेनिंग पॉईंट ठरणार आहे. आता बोलूया थेट तुमच्याबद्दल म्हणजेच कुंभ राशीबद्दल. कुंभ राशीचा स्वामी कोण आहे? साक्षात शनिदेव, न्यायदेवता आणि कर्मफळाचे शनिदेव, तुमच्या राशीचे मालक. आणि सध्या कुंभ राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे. गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जणू एक चक्रव्यूह अडकला आहात. खूप मेहनत करूनही पदरी फक्त अपयश पडतं. पैसा येतो पण तो कुठे जातो याचा पत्ता लागत नाही. अचानक मोठा खर्च होतो. लोकांना मदत करायला आता शेवटी तुम्हीच वाईट ठरता. नात्यामध्ये दुरावा आला की आणि मानसिक शांतता तर जाणू हरवूनच गेली आहे. पण कुंभ राशीच्या जातकांनो, आता निराश होण्याची गरज नाही, कारण शनीची ही साडेसाती तुम्हाला नष्ट करण्यासाठी नाही तर तुम्हाला सोन्यासारखं चमकवण्यासाठी आली आहे.
आणि या 13 जुलैला सोमवती अमावस्येला शनीच्या या कडक शिस्तीला भगवान शिवच्या कृपेची जोड मिळणार आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका. सोमवती अमावस्येला ब्रह्मांड काय घडवणार आहे? 13 जुलै रोजी ग्रहाचे असे गोचर होत आहे जिथे चंद्र आणि सूर्य एकत्र येऊन तुमच्या राशीमध्ये एक अत्यंत शुभ आणि ऊर्जा चक्र निर्माण करणार आहे. शनिदेव वक्रदृष्टी जी आतापर्यंत तुमच्या कामात अडथळे आणत होती ती आता शुभ आणि फलदायी दृष्टीमध्ये बदलणार आहे. याचा अर्थ असा आहे, तुमच्या कुंडलीत जे ग्रह गुप्त अवस्थेत होते, जे झोपलेले होते, आता ते जागे होणार आहे. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा अंधार आता संपणार आहे आणि यशाचं एक नवीन सूर्य उगवणार आहे. पण जसं की मी आधी म्हटलं, हा बदल घडवून आणण्यासाठी मध्यम ठरणार आहे ती एक व्यक्ती. हो, ग्रहाची एक बदललेली दिशा तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीला खेचून आणणार आहे जी तुमचे बंद नशिबाचे टाळे उघडेल. आता ती व्यक्ती नेमकी कोण आहे, ती तुमच्या आयुष्यात कशी येईल, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, जो या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका आणि अगदी काळजीपूर्वक ऐका. नशीब बदलणार हा आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या अशा वळणावर आलो आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. तो सर्वात मोठा प्रश्न, ती एक व्यक्ती कोण आहे जी या 13 जुलैची सोमवती अमावस्येनंतर तुमच्या आयुष्याला येईल, तुमचे नशीब पलटून टाकेल. अनेकदा आपल्याला वाटतं की नशीब बदलण्यासाठी देवाचा चमत्कार व्हायला लागल किंवा आकाशातून पैशाचा पाऊस पडल, पण निसर्ग नेहमी कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला माध्यम बनवून आपल्याकडे पाठवतो. ज्योतिषशास्त्र अतिशय सूक्ष्म गणनेनुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी ती व्यक्ती प्रामुख्याने 3 वेगवेगळ्या रूपात समोर येऊ शकते. आता मी जे सांगणार आहे ते तुमच्या डायरीत किंवा डोक्यात पक्के करून ठेवा, कारण यातील काही संकेत तुम्ही चुकवला तर नशिबाची गाडी चुकली म्हणून समजा. पहिले रूप, एक व्यवस्थित. तुम्ही व्यवस्थित आहात का? तुमचे दुकान आहे का किंवा तुम्ही नोकरी करत आहात का? गेल्या काही महिन्यापासून तुमचे करिअर एकच ठिकाणी थांबले आहे तर ते नीट ऐका. या सोमवती अमावस्येनंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अशी व्यक्ती तुमच्या संपर्कात येईल जे तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असेल. ही व्यक्ती स्वतःहून तुम्हाला व्यवसायाची एक अशी ऑफर देईल की अशी एक आयडिया देईल जी सुरुवातीला कदाचित तुम्हाला खूप सामान्य वाटेल, पण मंडळी, ती या व्यक्तीचं मास्टर स्ट्रोक असेल. जर तुम्ही नोकरीत असाल तर तुमचा एखादा वरिष्ठ अधिकारी किंवा एखादी जुने सहकारी अचानक तुमच्या पाठीशी उभा राहील. जोपर्यंत ही व्यक्ती तुमच्या पाठीशी उभी राहील नाही तोपर्यंत तुमचं काम होणार नाही. पण ही व्यक्ती तुमचे रखडलेले प्रमोशन आणि पगारवाढ एका झटक्यात मार्गी लावेल. आता घेऊया दुसऱ्या रूपाकडे. हे रूप तुमच्या घरात असू शकतं. कुंभ राशीच्या जातकांनो, पुरुषांसाठी ही व्यक्ती तुमची पत्नी, तुमची आई किंवा तुमची बहीण असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या जातकांवर शनीचा प्रभाव असतो आणि जेव्हा शनीला शुक्र किंवा चंद्राची स्त्री ऊर्जेची साथ मिळते तेव्हा राजयोग निर्माण होतो. या सोमवती अमावस्येनंतर तुमच्या घरात स्त्रीला नशिबाचे ग्रह इतके बलवान होते की तिच्या सांगण्यावरून किंवा तिच्या नावाने जर एखादे काम सुरू केले तर त्यात तुम्हाला 1000 पट नफा मिळेल. कदाचित ती तुम्हाला एखादा सल्ला देईन जी ऐकायला खूप साधा असेल, पण तो सल्ला तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची दूर करेल. तुम्ही अविवाहित असाल तर या काळात आयुष्यात एक स्त्री किंवा जोडीदाराची प्रवेश होईल जिथे पाऊस तुमच्या घरात पडत तो भाग्य सोन्यासारखे चमकायला लागेल. आणि तिसरे आणि सर्वात रहस्यमय रूप, एक पूर्णपणे ओळखी व्यक्ती. मंडळी, शनिदेव जेव्हा परीक्षा घेतं तेव्हा त्या सामान्य माणसाच्या रूपात येतात. 13 जुलैच्या सुमारास जेव्हा प्रवास असेल मंदिरात किंवा कुठेतरी बाहेर, तेव्हा तुम्हाला एक अशी व्यक्ती भेटेल जिची तुमच्याशी दूरपर्यंत काही संबंध नसेल. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला रस्त्यात मदत
मागेल किंवा चुकून तुमच्याशी बोलायला लागेल, पण त्या व्यक्तीशी बोलताना तुम्हाला आतून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. ती व्यक्ती जाता जाता तुम्हाला असे काहीतरी बोलून जाईल किंवा असा एखादा पत्ता, नंबर किंवा माहिती देईल, जी माहिती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या समस्येचे कुलूप उघडेल. हे विज्ञानामध्ये संकेत असतात मंडळी, याला योगायोग समजू नका. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी. मी कुंभ राशीच्या लोकांना, 7.5मुळे सध्या तुमचा स्वभाव चिडचिड झाला आहे. तुम्हाला लोकांवर लगेच रागवता किंवा संशय घेता. जर तुमच्या या स्वभावामुळे 13 जुलैच्या आसपास येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान केला, तिच्यावर ओरडला, तिच्याकडे दुर्लक्ष केलं, तर लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःच्या हाताने तुमचं भाग्य लाथाळाल. त्यामुळे ह्या काळात शांत राहा. प्रत्येकाचे म्हणणे आदराने ऐकून घ्या, कारण नशीब कोणत्या वेशात तुमच्या दारात उभं राहील हे सांगता येत नाही. आता या व्यक्तीला देण्याचे तुमच्या आयुष्यातील कोणत्या 4 मोठ्या क्षेत्रामध्ये भूकंप होणार आहे, म्हणजे कोणते मोठे बदल, हे आपण पुढच्या भागात अत्यंत सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण पाहणार आहोत की त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यात कोणत्या 4 मोठ्या क्षेत्रामध्ये चमत्कार घडणार आहे. त्यापैकी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे तुमची आर्थिक स्थिती, म्हणजे तुमचा बँक बॅलन्स. कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यात पैशाच्या बाबतीत तुमची कोंडी झाली असेल तर मला माहीत नाही, 1 रुपया येतो आणि तो ₹1.25 खर्चायला जातो. पण 13 जुलै सोमवती अमावस्येनंतर ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात आर्थिक समृद्धीचे माध्यम बनवेल. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, कोणी ते परत देण्याचं टाळाटाळ करत असेल, तर त्या व्यक्तीच्या माध्यमातून किंवा सल्ल्याने पैसे अचानक तुमच्याकडे परत येतील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा भार हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. एका वाक्यात सांगायचं तर तुम्ही पैशाची चणचण आता कायमची संपणार आहे. नोकरी, करिअर आणि व्यवसाय. दुसरे मोठे क्षेत्र म्हणजे तुमचे करिअर, तुमचा व्यवसाय. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये राजकारण किंवा अंतर्गत त्रासामुळे तुम्ही हैराण झाला असाल तर रात्रंदिवस मेहनत करता, पण साहेब नेहमी दुसऱ्यांचेच कौतुक करतात. व्यवसाय करणाऱ्यांचे अचानक कमी झाले असेल तर आता काळजी सोडून द्या. या अमावस्येनंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे तुमचे जुने रखडलेले प्रोजेक्ट अचानक मंजूर होऊन येतील. जर तुम्ही बेरोजगार असाल किंवा नवीन नोकरी शोधत असाल तर आता ती व्यक्ती तुम्हाला अशा ठिकाणी रेकमेंड करेल किंवा अशा ठिकाणी संधी माहिती देईल जिथे तुम्हाला सन्मानाची आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना मोठ्या ग्राहक किंवा मोठी ऑर्डर मिळवून देतात. ती व्यक्ती थेट कारणीभूत ठरते. आता घेऊया तिसऱ्या क्षेत्राबद्दल, ज्याबद्दल पैसा अचूक सुख मिळत नाही. ते कुटुंबात शांतता आणि तुमचे नातेसंबंध. शनीच्या 7.5चा एक मोठा दुष्परिणाम म्हणजे घरात सतत होणारे क्लेश, विनाकारण वाद होणे, पती पत्नीमध्ये लहान लहान गोष्टीवरून खटके आणि उघडे किंवा भांडणामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होणे, हे कुंभ राशीच्या घरात सध्या सामान्य झाले आहे. पण मंडळी, 13 जुलै हा महासंगम, घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होणे आणि तुमच्या कुटुंबाला, जी व्यक्ती तुमच्यावर जास्त नाराज होती तीच व्यक्ती अचानक तुमचं कौतुक करायला लागेल. सुरू असलेले वाद मिटतील, नातेसंबंधामध्ये एक गोडवा निर्माण होईल. जर तुमच्या मुलांच्या भविष्याची किंवा लग्नाची चिंता तुम्हाला सतावत असेल तर त्या चिंतेतून तुमची कायमची सुटका होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. चौथा आणि सर्वात महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे तुमचे आरोग्य, मानसिक शांतता. मंडळी, शरीराच्या आजारापेक्षा मनाचा आजार मोठा असतो. गेल्या काही दिवसात तुम्ही कुंभ राशीचे लोक मानसिक तणाव, नैराश आणि झोप न येण्याच्या समस्येत जास्त आहेत. सतत डोक्यावर विचार चक्र येतील. पण या सोमवती अमावस्येला जेव्हा भगवान शिव आणि शनिदेवाची संयुक्त कृपा तुमच्यावर होईल, तेव्हा तुम्हाला वाटेल जुना आजारपणामधून तुमची सुटका होईल. आरोग्याच्या झपाट्याने सुधारणा दिसेल आणि तुम्ही एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासाने कामाला लागाल. तुमच्या चेहऱ्यावर हरवलेले पुन्हा हसू परत येईल. आता हे सगळं मोठे बदल जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडवून आणायचे असेल तर
13 जुलैच्या या पवित्र दिवशी तुम्हाला कोणते अत्यंत सोपे पण प्रचंड शक्तिशाली 3 उपाय करायचे आहेत. पुढच्या भागात पाहणार आहोत. एकही उपाय चुकू नका. हे उपाय तुमच्या नशिबाला देण्याचे काम ठरणार आहे. मंडळी, आतापर्यंत आपण पाहिले ग्रहाची स्थिती कशी बदलणार आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडवणार. पण विज्ञानाचा एक साधा नियम आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टी घेता तेव्हा ती पुढे धावते. त्याचप्रमाणे 13 जुलै घेण्यासाठी आणि शनीची 7.5 त्रास पूर्णपणे संपवण्यासाठी तुम्ही सोमवती अमावस्येला 13 अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपाय करावे लागेल. पहिला उपाय, जे थेट भगवान भोलेनाथांना प्रसन्न करेल. सोमवार आणि अमावस्या एकत्र असल्यामुळे हा उपाय कुंभ राशीसाठी संजीवनी ठरेल. 13 जुलै सकाळी लवकर उठून स्नान करून तांब्यात किंवा स्टीलच्या तांब्यात शुद्ध पाणी घ्या आणि त्यात थोडे कच्चे दूध आणि थोडे काळे तीळ टाका. जवळच्या शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अतिशय संतधार करून हा अभिषेक करा. जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता तेव्हा मनातल्या मनात ओम नमः शिवाय मंत्राय जप हा तितकाच जप करणं फायदेशीर आहे. महादेवाला प्रार्थना करा, शंकरा माझ्या आयुष्यातील शनीचा कोप, आर्थिक संकट, उपाय तुमच्या राशीला नकारात्मक ऊर्जा आणि झटक्यात शोषून घे. 13 जुलैच्या संध्याकाळी वेळी सूर्यास्तानंतर एक पिंपळाच्या झाडाजवळ जा. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घाला. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना मनाला शनिदेवाचे स्मरण करा आणि पूर्ण झाल्यावर झाडाला स्पर्श करून तुमच्या पितरांचे आशीर्वाद मागा. ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने कुंभ राशीवर असलेली 7.5 विकृदृष्टी होते आणि रखडलेली कामं रॉकेटच्या वेगाने पुढे धावू लागतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखाद्या गरिबाचा चेहरा हसू आणता तेव्हा शनिदेव तुमचे नशीब बदलण्यास भाग पाडतं. हा उपाय केल्याने ते रहस्यमय व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचा मार्ग अधिक वेगाने होईल. आता या स्क्रिप्टच्या शेवटच्या आणि अति महत्त्वाच्या भागात जाणून घेणार आहोत, जिथे मी तुम्हाला एक अंतिम गुरुमंत्र देणार आहे. तुम्हाला पुढील काही दिवसात लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग पाहूया. कुंभ राशीच्या लाडक्या मंडळींनो, आता आपण 13 जुलैची चमत्कारी आणि सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यात काय पान लिहिण्यासाठी सज्ज झाली. ग्रहाची चाल बदलली, निसर्गाने आपली खेळली. तर आता वेळ तुमची. गेल्या काही वर्षात तुम्ही जे काही सोसलं आहे ते बदलतं देव तुम्हाला काहीतरी खूप मोठं आणि चांगलं देणार आहे. हे फक्त स्वतःच्या महादेवावर विश्वास ठेवा. तर मंडळी, राग एकीकडे ठेवा. संधीचं सोनं करायचं असेल तर पूर्णपणे हातात. या काळ तुमच्या संघर्षाचा शेवट, यशाची सुरुवात हे विसरू नका. मला पूर्ण खात्री आहे की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनाला निराशा दूर झाली असेल आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळाली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस नक्की करा. मंडळी, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. जर तुम्ही महादेवावर आणि शनिदेवावर पूर्ण विश्वास करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय महाकाल नक्की लिहा. मंडळी, हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल. व्हिडिओ लाईक करा. मंडळी, अशाच अत्यंत अचूक सखोल ज्योतिष माहितीसाठी आपल्याला लाडक्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भगवान भोलेनाथ आणि शनिदेवाची असीम कृपा तुमच्यावर, तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. भेटूया पुढच्या एका अशा जबरदस्त आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्त खा, मस्त राहा. मंडळी, बाय बाय सर्वांना. भेटू आपण नेक्स्ट राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, श्री स्वामी समर्थ.